नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं यशविकेश यूट्यूब चॅनलवरती। 13 मार्चला जो आपला सायन्स पार्ट 2 चा पेपर आहे त्यामध्ये जर तुम्हाला 40 आउट ऑफ 40 मार्क्स मिळवायचे असतील तर हा जो व्हिडिओ ना खूप इम्पॉर्टंट असणार आहे। कारण तुम्हाला मी सांगणार आहे पेपरमध्ये कसे प्रश्न येतील आणि मित्रांनो त्याचं तुम्हाला आन्सर पण देणार आहे। म्हणजे मित्रांनो कंप्लीट क्वेश्चन पेपर विथ सोल्युशन विथ आन्सर तुम्हाला मी देणार आहे। फक्त तुम्हाला काय करायचं, व्हिडिओ शॉर्ट करून पाहायचं आहे। मला माहिती तुमच्याकडे खूप कमी वेळ शिल्लक आहे। चला तर मित्रांनो थोडंसं टाइम पास न करता आपण डायरेक्टली आता पेपरकडे जाऊया। आता मित्रांनो पेपरमध्ये आपला फर्स्ट क्वेश्चन बघूया। आपला फर्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन 1A, चूज करेक्ट ऑप्शन अँड राइट इट्स नंबर फॉर द फॉलोइंग क्वेश्चन्स। म्हणजे एमसीक्यूज आहेत 5 मार्क्ससाठी। लक्षात घ्या 5 क्वेश्चन्स आहेत आणि मित्रांनो तुम्हाला 5 मार्क्स आहेत। म्हणजे प्रत्येक क्वेश्चन एक मार्क्ससाठी 5 एमसीक्यू तुम्हाला सोडायचे। आता पहिल्या एमसीक्यू कडे जाऊया। पहिला एमसीक्यू काय म्हणतोय, इव्होल्यूशन मीन्स डॅश 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 डॅश। लक्षात घ्या ऑप्शन ए आहे इंटरनल चेंज, ग्रॅज्युअल चेंज, एक्सटर्नल चेंज, क्विक चेंज। मित्रांनो इव्होल्यूशन मीन्स ग्रॅज्युअल चेंज म्हणजे आपला ऑप्शन बी करेक्ट आहे। तुम्ही इझिली 1 मार्क कन्फर्म करू शकता। त्यानंतर आता सेकंड क्वेश्चन आहे आपला, वन ऑफ द रेअर स्पेसिस इज डॅश डॅश। मित्रांनो लक्षात घ्या यामध्ये लेझर फ्लोरिकन, रेड पांडा, टायगर आणि शेकरू हे 4 ऑप्शन्स आहेत। मित्रांनो याचा आन्सर असणार आहे बी रेड पांडा। मित्रांनो लक्षात घ्या 1 मार्कसाठी यामध्ये तुम्हाला विचारला गेला होता, 1 मार्क इझिली तुम्ही स्कोर करू शकता। रेड पांडा करेक्ट ऑप्शन आहे। त्यानंतर मित्रांनो क्वेश्चन नंबर 3, द मशीन विच कन्वर्ट्स द कायनेटिक एनर्जी ऑफ वाइंड टू इलेक्ट्रिकल एनर्जी इज कॉल्ड। लक्षात घ्या आपल्याला काय करायचंय, वाइंडची कायनेटिक एनर्जी इलेक्ट्रिक एनर्जी मध्ये कन्वर्ट करायची तर काय वापरलं जाऊ शकतं। लक्षात घ्या सोलर सेल, थर्मल आणि जनरेटर हे तिन्ही पण नाही। मित्रांनो आन्सर असणार आहे वाइंड टर्बाइन ऑप्शन डी। मित्रांनो खूप इझी क्वेश्चन आहे। त्यानंतर तुम्ही जाऊयात आपल्या फोर्थ क्वेश्चन कडे, केमिकली विनेगर इज डॅश डॅश, ऍसिटिक ऍसिड, अॅमिनो ऍसिड, हायड्रोक्लोरिक ऍसिड आणि ग्लुकोनिक ऍसिड। लक्षात घ्या ऍसिटिक ऍसिड याचा आन्सर आहे विनेगर। मित्रांनो ऍसिटिक ऍसिड असतं, काहीच प्रॉब्लेम नाही, खूप इझी क्वेश्चन्स। त्यानंतर आपला 5th नंबरचा क्वेश्चन, वी गेट डॅश डॅश किलो कॅलरी एनर्जी पर ग्रॅम ऑफ प्रोटीन्स। लक्षात घ्यायचं ऑप्शन आहे ए 4 आन्सर म्हणजे करेक्ट आहे। कारण मित्रांनो 4 किलो कॅलरी एनर्जी आपल्याला पर ग्रॅम ऑफ प्रोटीन्स मध्ये भेटत असते। तर लक्षात घ्या मी तुम्हाला 5 एमसीक्यू चे आन्सर सांगितले, व्यवस्थित तुम्हाला समजले असेल तुम्ही इझिली 5 मार्क्स कन्फर्म करू शकता। आता जो आपल्या क्वेश्चन 1B कडे, आता क्वेश्चन 1B काय आहे आपला, सॉल्व द फॉलोइंग क्वेश्चन्स। मित्रांनो 5 मार्क्स साठी, आता लक्षात घ्या 5 मार्क्स साठी यामध्ये पण 5 क्वेश्चन्स आहेत, प्रत्येकी 1 मार्कचे। तर लक्षात घ्या 5 क्वेश्चन्स खूप इझी क्वेश्चन म्हणजे शॉर्ट आन्सर क्वेश्चन आपण म्हणतो त्या टाइपचे क्वेश्चन्स, ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स। लक्षात घ्या त्यामध्ये पहिला आहे फाइंड ऑड मॅन आउट। त्यामध्ये तुम्हाला दिलेले स्टार फिश, स्नेल, फ्रॉग आणि अमिबा। तुम्ही जर थोडं लक्ष देऊन पाहिलं तर हे तिन्ही जे आहेत ना मित्रांनो हे मल्टी सेल्युलर आहेत आणि मित्रांनो अमिबा फक्त युनिसेल्युलर आहे। त्यामुळे मित्रांनो याचा आन्सर असणार आहे अमिबा। मित्रांनो याचा आन्सर तुम्हाला अमिबा लिहायचे, तुम्ही इझिली 1 मार्क स्कोर करू शकता। त्यानंतर मॅच द करेक्ट पेअर्स, त्यामध्ये कॉलम ए आणि मित्रांनो कॉलम बी। मित्रांनो कॉलम ए पाहू शकता तुम्ही बायोटिक कंपोनंट्स आणि मित्रांनो कॉलम बी आहे सॉइल, प्लांट आणि मित्रांनो सनलाइट। लक्षात घ्या बायोटिक कंपोनंट्स काय असतात मित्रांनो, प्लांट। म्हणजे मित्रांनो करेक्ट पेअर काय असणार आहे, बायोटिक कंपोनंट्स आणि मित्रांनो प्लांटची ही करेक्ट पेअर असणार आहे। म्हणजे मित्रांनो इझिली 1 मार्क्स तुम्ही स्कोर करू शकता, खूप इझी क्वेश्चन। त्यानंतर राईट द कोरिलेशन, व्हाईट रिव्हॉल्युशनला मित्रांनो डेअरी आहे तर ब्ल्यू रिव्हॉल्युशनला काय असणार आहे, मित्रांनो ब्ल्यू रिव्हॉल्युशनला असणार आहे ॲक्वा कल्चर। अशा प्रकारे तुम्हाला याचा आन्सर लिहायचा आहे, हा पण इझी क्वेश्चन आहे। त्यानंतर 4th नंबरचा क्वेश्चन, ऑब्झर्व द डायग्राम अँड आयडेंटिफाय द फायलम। मित्रांनो हे जे डायग्राम दिसत तुम्हाला हे तुम्हाला ऑब्झर्व करायचे आणि मित्रांनो कोणत्या फायलम मध्ये आहे ते मी तुम्हाला सांगायचं आहे। मित्रांनो याचा आन्सर आहे सिलेंटेराटा किंवा मित्रांनो त्याला आपण निडारिया पण म्हणतो। अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला आन्सर लिहायचं आहे। स्पेलिंग पण व्यवस्थित पाहून घ्या, स्पेलिंग चुकतात मित्रांनो, स्पेलिंग तुम्हाला मी स्क्रीनवरती दाखवत आहे मित्रांनो लक्षात घ्या। त्यानंतर आपला 5th नंबरचा क्वेश्चन, वेदर गिवन स्टेटमेंट इज राईट ऑर रॉंग। स्टेट करायचं तुम्हाला, स्टेटमेंट काय आपलं, पियर ग्रुप इन्फ्लुएन्स इज स्ट्रॉंगर इन केस ऑफ अडल्ट्स। मित्रांनो हे करेक्ट आहे, हे राईट आहे। मित्रांनो तुम्हाला राईट लिहायचं मित्रांनो या क्वेश्चनचा आन्सर। त्यानंतर जाऊयात आपल्या क्वेश्चन 2A कडे। त्याच्या अगोदर तुम्हाला मी सांगतो हे 5 मार्क म्हणजे कोणते ऑब्जेक्टिव्ह टाइपचे 5 मार्क्स आणि मित्रांनो एमसीक्यू चे 5 मार्क्स, 10 मार्क्स तुम्ही इझिली स्कोर करू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही। आता जाऊयात आपल्या क्वेश्चन 2A कडे, गिव्ह सायंटिफिक रिझन्स एनी 2। आता पाहू शकता तुम्ही 1 2 3 क्वेश्चन तुम्हाला विचारलेले आहेत, त्यापैकी तुम्हाला 2 सोडवायचे आणि मित्रांनो 4 मार्क्स आहेत। म्हणजे इच क्वेश्चन मित्रांनो 2 मार्क्स कॅरी करत आहे। आता त्यामध्ये आपला पहिला क्वेश्चन काय आहे, आपला पहिला क्वेश्चन आपण पाहूया, फायबर्स आर वन ऑफ द इम्पॉर्टंट न्यूट्रियन्स। आता मित्रांनो फायबर्स हे इम्पॉर्टंट न्यूट्रियन्स आहेत, तुम्हाला एक्सप्लेन करायचं आहे, त्याचं सायंटिफिक रिझन द्यायचं आहे। तर लक्षात घ्या त्यामध्ये आता आपण फर्स्ट पॉईंट पाहूया, फायबर्स कॅनॉट बी डायजेस्टेड बाय ह्यूमन्स एट दे आर इसेन्शियल न्यूट्रियंट्स। त्यामध्ये सेकंड पॉईंट आहे, फायबर्स आर इम्पॉर्टंट ॲज दे प्रमोट द मुवमेंट ऑफ मटेरियल्स थ्रू द डायजेस्टिव्ह सिस्टम अँड थस एड इन द डायजेशन ऑफ फूड स्टफ्स। त्यानंतर थर्ड पॉईंट आहे, दे ऑल्सो हेल्प इन द डायजेशन ऑफ अनडायजेस्टेड सबस्टन्सेस फ्रॉम द बॉडी। 4th नंबरचा पॉईंट आहे, व्हेजिटेबल्स, फ्रूट, सिरियल्स एटसेट्रा आर सोर्सेस ऑफ इसेन्शियल न्यूट्रियंट्स लाईक फायबर्स, हेन्स फायबर्स आर वन ऑफ द मोर इम्पॉर्टंट न्यूट्रियंट्स। तुम्ही पाहू शकता 5 पॉईंट आहेत, 5ही पॉईंट तुम्हाला मी स्क्रीनवरती दाखवले आहेत, काहीच प्रॉब्लेम नाही। तुम्हाला पॉईंट मध्ये आन्सर लिहायचे मित्रांनो, पॉईंट मध्ये आन्सर लिहिल्यानंतर तुम्हाला चांगले मार्क्स भेटतात। जाऊयात आपल्या सेकंड क्वेश्चन कडे। सेकंड क्वेश्चन आहे, थो द टॉर्टॉइज लाइज ऑन लँड ॲज वेल ॲज इन वॉटर इट कॅनॉट बी इन्क्लुडेड इन क्लास एम्फिबिया। म्हणजे जे टॉर्टॉइज आहे ते मित्रांनो पाण्यामध्ये पण राहतं, वॉटरमध्ये पण राहतं, म्हणजे वॉटरमध्ये पण राहतं आणि जमिनीवरती पण राहतं, तरी देखील ते क्लास एम्फिबिया मध्ये का इन्क्लूड केलं जात नाही तुम्हाला एक्सप्लेन करायचं आहे। लक्षात घ्यायचा आन्सर तुम्ही कशा प्रकारे लिहू शकता। फर्स्ट पॉईंट आपला, टॉर्टॉइजेस
दॅट लाय ऑन लँड यूज देअर लंग्स टू ब्रीथ. त्यानंतर सेकंड, वेन इन वॉटर इट एक्सटेंड्स इट्स नेअर्स अँड ब्रीथ्स एअर. त्यानंतर थर्ड पॉईंट आहे, इट कॅनॉट ऑब्झर्व ऑक्सिजन डिझॉल्व्ड इन वॉटर इन बोथ हॅबिटॅट्स. इट ब्रेथ्स थ्रू इट्स लंग्स. दोन्ही हॅबिटॅट्समध्ये ते लंग्सनेच मित्रांनो ब्रीथ करतात. त्यानंतर फोर्थ आहे, दिस इज नॉट द केस विथ रिअल अँफिबियन्स, हाऊएव्हर दे कॅन ब्रीथ इन वॉटर थ्रू देअर स्किन अँड आउट ऑन लँड विया देअर लंग्स. म्हणजे ते पाण्यामध्ये स्किननी मित्रांनो जे बाकीचे अँफिबियन्स असतात ना, ते पाण्यामध्ये स्किननी ब्रीथ करतात आणि मित्रांनो बाकीचे मित्रांनो जे आपले लँडवर असतात ते मित्रांनो लंग्सने करतात. परंतु टॉर्टॉइज काय करते मित्रांनो, टॉर्टॉइज ऑल्सो हॅव अन एक्झोस्केलेटन विच इज अब्सेंट इन अँफिबिया. ॲज अ रिझल्ट द टॉर्टॉइज कॅनॉट बी क्लासिफाईड ॲज अन अँफिबियन. 5 पॉईंटचा आन्सर व्यवस्थित तुम्हाला मी सांगितलं, स्क्रीनवरती तुम्हाला दाखवते, काहीच प्रॉब्लेम नाही आहे, व्यवस्थित वाचून घ्या किंवा मित्रांनो व्हिडिओ पॉज करून तुम्ही स्क्रीनशॉट देखील मारू शकता. त्यानंतर आपला थर्ड क्वेश्चन, हायड्रो इलेक्ट्रिक एनर्जी, सोलर एनर्जी अँड वाइंड एनर्जी कॉल्ड रिन्युएबल एनर्जी. तर लक्षात घ्या, यांना का रिन्युएबल एनर्जी म्हटलं जाते हे तुम्हाला सांगायचं आहे. फर्स्ट पॉईंट मित्रांनो आपला, हायड्रो इलेक्ट्रिक एनर्जी, सोलर एनर्जी अँड वाइंड एनर्जी आर ऑल derived from flowing water, sun radiation and wind. Second point आहे, these sources namely water reservoirs, the sun and the wind are limitless and sustainable. Most important हे दोन शब्द, limitless and sustainable. They will not be completed. On the contrary, ट्रेडिशनल एनर्जी सोर्सेस लाईक कोल अँड फॉसिल फ्युअल्स हॅव फायनाईट स्टॉक. हा पण मोस्ट इम्पॉर्टंट मुद्दा आहे, कोल अँड फॉसिल फ्युअल्स हॅव फायनाईट स्टॉक्स. त्यानंतर फोर्थ नंबरचा पॉईंट आहे, दे कॅनॉट बी रिजनरेटेड अँड मे become exhausted in future. Hydraulic energy, solar energy and wind energy are all replenishable, which is why they are referred to as renewable. Most important question. तुम्हाला मी डायरेक्टली क्वेश्चनचे आन्सर स्क्रीनवरती दाखवलेले आहे, काहीच प्रॉब्लेम नाही, व्यवस्थित वाचून घ्या, व्हिडिओ पॉज करा, स्क्रीनशॉट मारून घ्या, काहीच प्रॉब्लेम नाही. त्यानंतर आपल्या सेकंड क्वेश्चनकडे म्हणजे आपल्या बी कडे, तर लक्षात घ्या 4 मार्क्स तुम्हाला मी सांगितले. त्यानंतर आपला क्वेश्चन 2B, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स एनी 3 6 मार्क्ससाठी. म्हणजे हा पण मित्रांनो इच क्वेश्चन 2 मार्क कॅरी करतोय. 3 क्वेश्चन तुम्हाला सोडवायचे, जवळपास तुम्हाला मित्रांनो किती क्वेश्चन दिले आपण पाहूया. 5 क्वेश्चन दिले. तर लक्षात घ्या, मी 5च्या 5 क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करून देणार आहे, काहीच प्रॉब्लेम नाहीये, लोड घ्यायचा नाहीये. त्यानंतर फर्स्ट टाइममध्ये राईट डाऊन 4 बेनिफिट्स ऑफ बायोटेक्नॉलॉजी. तुम्हाला बायोटेक्नॉलॉजीचे 4 बेनिफिट्स द्यायचे आहेत. आता लक्षात घ्या, बायोटेक्नॉलॉजी मी तुम्हाला इथं जवळपास 5 बेनिफिट्स दाखवले आहेत. आता मोठं आन्सर आहे, मी काय करतो, तुम्ही व्यवस्थित व्हिडिओ पॉज करा किंवा स्क्रीनशॉट मारा, तुम्हाला मी स्क्रीनवरती डायरेक्टली जे आन्सर दाखवत आहे, काहीच प्रॉब्लेम नाही. आता डायरेक्टली आपण काय करूया, सेकंड क्वेश्चनवरती जाऊया, जास्त टाइम पास होईल. प्रत्येक क्वेश्चनचा मित्रांनो मोठे आन्सर मी एक्सप्लेन करत बसलो तर मित्रांनो थोडासा टाइम पास होऊन जाईल. त्यासाठी मी काय म्हणतोय, डायरेक्टली व्हिडिओचं पॉज करा, स्क्रीनशॉट मारा आणि तुम्ही वाचू शकता. त्यानंतर आपलं डिस्टिंग्विश बिटवीन सेक्शुअल रिप्रोडक्शन अँड असेक्शुअल रिप्रोडक्शन. आता लक्षात घ्या, त्यामध्ये तुम्हाला टेबलमध्ये तुम्हाला लिहायचं आहे, टेबल फॉर्मॅटमध्ये लिहा, 5 पॉईंट्स लिहिलेत मी, तुम्हाला दाखवतो. पहिला पॉईंट आपला, रिप्रोडक्शन दॅट ऑकर्स विथ द हेल्प ऑफ सोमॅटिक सेल्स इज कॉल्ड असेक्शुअल रिप्रोडक्शन. त्याकडे इकडे तुम्हाला घालायचं आहे, रिप्रोडक्शन दॅट ऑकर्स विथ द हेल्प ऑफ 2 जर्म सेल्स इज कॉल्ड सेक्शुअल रिप्रोडक्शन. आता सेकंड पॉईंट काय आपला, दिस इज युनिपॅरेंटल रिप्रोडक्शन, थस द बोथ मेल अँड फिमेल पॅरेंट्स आर नॉट नेसेसरी, परंतु सेक्शुअल मध्ये नेसेसरी आहेत. त्यानंतर दिस रिप्रोडक्शन ऑकर्स विथ द हेल्प ऑफ मायटोसिस ओनली, आणि मी इकडे मित्रांनो मायटोसिस आणि मिओसिस दोन्ही आणि मित्रांनो टाइप्स ऑफ सेल डिव्हिजन मित्रांनो ते पण इन्व्हॉल्व असतात, लक्षात घ्या. त्यानंतर द न्यू इंडिव्हिज्युअल फॉर्मड बाय दिस मेथड इज जेनेटिकली आयडेंटिकल टू इट्स पॅरेंट, आणि इकडे मित्रांनो न्यू इंडिव्हिज्युअल इज फॉर्मड बाय दिस मेथड इज जेनेटिकली डिफरंट फ्रॉम पॅरेंट्स, म्हणजे तो जेनेटिकली डिफरंट असतो. त्यानंतर लक्षात घ्या, असेक्शुअल रिप्रोडक्शन ऑकर्स इन डिफरंट इंडिव्हिज्युअल्स बाय वेरियस मेथड्स लाईक बायनरी फ्युजन, मल्टिपल फ्युजन, बडिंग, फ्रॅगमेंटेशन, रिजनरेशन, व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन, स्पोर फॉर्मेशन, आणि मग इकडे मित्रांनो काय असणार आहे, इन ऑल इंडिव्हिज्युअल्स सेक्शुअल रिप्रोडक्शन ऑकर्स बाय गॅमेट फॉर्मेशन अँड फर्टिलायझेशन. अशा प्रकारे तुम्हाला डिस्टिंग्विश लिहायचं आहे. 5 पॉईंटमध्ये तुम्हाला मी स्क्रीनवरती पण दाखवलेलं आहे, काहीच प्रॉब्लेम नाही. इथे जाऊया आता नेक्स्ट क्वेश्चनकडे. थर्ड क्वेश्चन आहे, ऑब्झर्व द फॉलोइंग डायग्राम्स अँड कंप्लीट द टेबल. मित्रांनो तुम्हाला 2 डायग्राम्स दिलेले आहेत, ते तुम्हाला व्यवस्थित पाहायचे आहेत आणि मित्रांनो ते डायग्राम्स पाहून तुम्हाला जे खाली टेबलमध्ये जे इन्फॉर्मेशन फिल करायचे. लक्षात घ्या, पहिली तुम्ही डायग्राम पाहू शकता, ए डायग्राम आहे डिझास्टरची. डिझास्टर कोणता आहे मित्रांनो, नॅचरल डिझास्टर आहे आपलं अर्थक्वेक. आणि मित्रांनो बी डायग्राम आहे आपली स्नेक बेड, म्हणजे साप चावलेला आहे आणि मित्रांनो पहिल्यामध्ये भूकंप आलेला आहे. आता आपलं पहिल्यांदा आपण कंप्लीट करूया. ए मध्ये मित्रांनो तुम्ही बघता डिझास्टर होतं, मित्रांनो कोणतं इथं नाव लिहायचं तुम्हाला, आपलं अर्थक्वेक, नॅचरल डिझास्टर अर्थक्वेक, अशा प्रकारे तुम्ही लिहू शकता. त्यानंतर प्रिकॉशन काय लिहू शकता तुम्ही, त्यामध्ये पहिले लिहू शकता, इमिजिएटली कम आउट ऑफ द हाऊस अँड स्टँड इन ओपन ग्राउंड, इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर सेकंड, टेक केअर टू अवॉइड हेड इंजुरी. अशा प्रकारे तुम्ही 2 प्रिकॉशन इझिली लिहू शकता. आणि इकडे आता स्नेक बाईटला लक्षात घ्या, स्नेक बाईट आणि मित्रांनो त्यामध्ये प्रायमरी स्टेज, आणि त्यामध्ये तुम्हाला 2 लिहायचे म्हणजे लक्षात घ्या, तुम्ही काय लिहू शकता, स्मॉल इन्सिजन शुड बी मेड नियर बाईट ऑन सो दॅट ब्लड कॅन फ्लो आउट. त्यानंतर इंजेक्शन ऑफ एंटीव्हेनम शुड बी गिवन. अशा प्रकारे तुम्हाला याचा आन्सर द्यायचा. इझिली तुम्ही यामध्ये 2 मार्क्स करू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही. इझी क्वेश्चन आहे, फक्त तुम्हाला डायग्राम पाहून ते कंप्लीट करायचं होतं. राईट डाऊन एनी 2 फीचर्स ऑफ इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजी. इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजी तुम्हाला एनी 2 फीचर्स लिहायचे. लक्षात घ्या, तुम्हाला स्क्रीनवर दाखवते, प्रोडक्ट्स सच एज ब्रेड, चीज अँड वाईन कॅन बी मॅन्युफॅक्चर्ड विया द फर्मेंटेशन प्रोसेसेस. केमिकल्स
enzyme, chemicals, enzymes, nutrients and medicines can all be created from raw materials. Microbes can be utilized to manage trash and prevent pollution. अशा प्रकारे तुम्हाला मित्रांनो याचे दोन फ्युचर्स लिहायचे आहेत. त्यानंतर जात आपल्या नेक्स्ट क्वेश्चनकडे. नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो आपला कंप्लीट द फॉलोइंग फ्लो चार्ट. फ्लो चार्ट दिलेला आहे मित्रांनो तुम्हाला. नीड ऑफ एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन मित्रांनो इकडे दिलेलं आहे टू मेंटेन द बॅलन्स इन नेचर आणि इकडे दिलेलं आहे टू सॉल्व द नॅचरल अँड आर्टिफिशियल प्रॉब्लेम्स. तुम्ही पाहू शकता तुम्हाला 4 बॉक्सेस फिल करायचे आहेत. पहिल्या बॉक्समध्ये काय लिहू शकता तुम्ही टू मेंटेन द क्लीन पॉल्युशन फ्री एअर वॉटर अँड लँड किंवा मित्रांनो सेकंडमध्ये टू कन्झर्व द नॅचरल रिसोर्सेस. त्यानंतर मित्रांनो इकडं टू प्रोटेक्ट अँड कन्झर्व द बायोडायव्हर्सिटी टू गिव्ह क्वालिटी ऑफ लाईफ अँड सस्टेनेबल फ्युचर टू द नेक्स्ट जनरेशन. अशा प्रकारे तुम्ही 4ही बॉक्सेस भरू शकता. डायरेक्टली तुम्हाला टेबल पण मी स्क्रीनवरती दाखवत आहे म्हणजे आपला फ्लो चार्ट तुम्हाला मी दाखवत आहे. काहीच प्रॉब्लेम नाही. आता नेक्स्ट क्वेश्चन आपला आता पाहू शकता आपले 5च्या 5 क्वेश्चन तुम्हाला सांगितले. जर आपल्या क्वेश्चन नंबर 3 कडे सॉल्व द फॉलोइंग क्वेश्चन्स एनी 5 तुम्हाला मित्रांनो एनी 5 सॉल्व करायचे 15 मार्क्ससाठी. म्हणजे तुम्ही लक्ष देऊन पाहिलं तर मित्रांनो प्रत्येक क्वेश्चन 3 मार्क्स कॅरी करतोय. 5 क्वेश्चन तुम्हाला सॉल्व करायचे 15 मार्क्ससाठी. आता आपण जाऊया आपल्या फर्स्ट क्वेश्चनकडे. राईट एनी 3 कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ फीचर्स ऑफ क्लास ॲव्हेज. ह्या क्लासचे मित्रांनो तुम्हाला कॅरेक्टरिस्टिक्स लिहायच्यात. किती लिहायच्यात मित्रांनो 3 लिहायच्यात. आता लक्षात घ्या आपण पहिले मित्रांनो ॲव्हेज आर कम्प्लिटली सुटेड टू द एरियल मॅनर ऑफ लाईफ. द बॉडी इज स्पिंडल शेप्ड. द बॉडी इज डिवायडेड इंटू हेड नेक अँड ट्रंक. सेकंड आहे मित्रांनो देअर आर 2 पेअर्स ऑफ लिम्स. देअर द 4 लिम्स अँड आर चेंज टू फॉर्म विंग्स अलोविंग फॉर फाईट आणि मित्रांनो फ्लाईट सॉरी. आणि त्यानंतर थर्ड आहे मित्रांनो द डिजिट्स फीचर स्किल्स अँड क्लॉज. लक्षात घ्या 3 सांगितले होते मी तुम्हाला स्क्रीनवरती 5 दाखवत आहे. तुम्ही 5 ही लिहू शकता. लक्षात ठेवा अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला याचा आन्सर लिहायचा आहे. त्यानंतर आपला सेकंड क्वेश्चन व्हॉट आर वेस्टिजियल ऑर्गन्स. वेस्टिजियल ऑर्गन्सची मित्रांनो तुम्हाला डेफिनेशन द्यायची. काय असणार मित्रांनो वेस्टिजियल ऑर्गन्स आर स्ट्रक्चर विच हॅव नो अपॅरंट फंक्शन इन अ पर्टिक्युलर ऑर्गॅनिझम्स. एक्झाम्पल्स टेलबोन विजडम टीथ. त्यानंतर आपला सेकंड क्वेश्चन आहे राईट टू नेम्स ऑफ सम वेस्टिजियल ऑर्गन्स इन ह्युमन बॉडी. तर तुम्हाला मी सांगितलं टेलबोन आहे विजडम टीथ आहे बॉडी हेअर्स आहे भरपूर आहेत काहीच प्रॉब्लेम नाही. त्यानंतर आता जाऊयात आपल्या नेक्स्ट क्वेश्चनकडे. सी आहे त्यामध्ये मित्रांनो राईट द नेम्स ऑफ दोज एनिमल्स इन हुम सेम ऑर्गन्स आर युज्ड. गिव्ह 2 एक्झाम्पल्स. म्हणजे लक्षात घ्या असे 2 तुम्हाला एक्झाम्पल्स द्यायचे जे मित्रांनो दुसरीकडे वापरले जातात पण आपल्या शरीरामध्ये वापरले जात नाही. इन ह्युमन्स द अपेंडिक्स सर्व्स नो पर्पज बट इन रुमिनेंट एनिमल्स इट एड्स डायजेशन. मंकीज अँड कॅटल हॅव फंक्शनल इयर मसल्स वेअर हॅज ह्युमन हॅव वेस्टिजियल ऑर्गन्स. अशा प्रकारे वेस्टिजियल वन्स अशा प्रकारे तुम्हाला याचं आन्सर लिहायचं आहे. तुम्हाला मी सांगितलेलं आहे तुम्ही इझिली यामध्ये 3 मार्क्स स्कोर करू शकता. त्यानंतर थर्ड क्वेश्चन आपला हाऊ एनर्जी इज फॉर्मड फ्रॉम ऑक्सिडेशन ऑफ कार्बोहायड्रेट्स फॅट्स अँड प्रोटीन्स. आणि करेक्ट द डायग्राम गिवन बिलो. तुम्हाला एक डायग्राम दिलेला आहे ही तुम्हाला करेक्ट करायची आणि प्लस तुम्हाला काय सांगायचं आहे हाऊ एनर्जी इज फॉर्मड फ्रॉम ऑक्सिडेशन ऑफ कार्बोहायड्रेट्स फॅट्स अँड प्रोटीन्स. आता लक्षात घ्या पहिला आपण डायग्राम पाहूया. तुम्हाला मी डायरेक्टली स्क्रीनवर डायग्राम दाखवते. तुम्ही पाहू शकता वरती काय आहे लिपिड्स कार्बोहायड्रेट्स आणि प्रोटीन्स आणि मित्रांनो लिपिडच्या खाली फॅटी ऍसिड्स आणि मित्रांनो कार्बोहायड्रेटच्या खाली ग्लायकोलिसिस आणि मित्रांनो प्रोटीनच्या खाली अॅमिनो ऍसिड्स. ग्लायकोलिसिसच्या खाली मित्रांनो पायरुविक ऍसिड आणि त्याच्या खाली अजून ऍसिटाइल कोएन्झाइम आणि त्यानंतर मित्रांनो क्रब सायकल आणि मित्रांनो लास्टला CO2 + H2O + एनर्जी. अशा प्रकारे तुम्हाला ही डायग्राम कंप्लीट करायची आहे करेक्ट करायची आहे. आता जाऊयात आपल्या जो क्वेश्चन आहे वरती त्याचा आन्सर पाहूया. प्रोडक्शन ऑफ ऑब्टेनिंग प्रोसेस ऑफ ऑब्टेनिंग द एनर्जी. मित्रांनो 3 आहेत मित्रांनो कार्बोहायड्रेट्स प्रोटीन्स आणि लिपिड्स. व्यवस्थित तुम्ही स्क्रीनवरती जे आन्सर दाखवतोय ते वाचून काढा स्क्रीनशॉट मारा व्हिडिओ पॉज करा. तुम्ही इझिली यामध्ये पण चांगले मार्क्स स्कोर करू शकता. आता आपला थर्ड नंबरचा क्वेश्चन. आता फोर्थ नंबरच्या क्वेश्चनकडे जाऊया. व्हॉट इज द मिनिंग ऑफ द फॉलोइंग सिम्बल्स राईट युअर रोल अकॉर्डिंगली. म्हणजे तुम्हाला जे सिम्बॉल्स दिलेले आहेत 3 सिम्बॉल्स ह्याचं मित्रांनो तुम्हाला रोल लिहायचा आहे त्यांचं मिनिंग लिहायचं आहे. तर लक्षात घ्या पहिला सिम्बॉल आहे आपला मित्रांनो द सिम्बॉल टेल अस केअरफुल विथ आवर ट्रॅश. आणि मित्रांनो द ट्रॅश शुडंट बी ऑल ओव्हर द प्लेस बट इट नीड्स टू बी हँडल्ड वेल मॅनेजिंग वेस्ट वेल कॅन इट टर्न इन टू द वेल्थ. अशा प्रकारे तुम्हाला याचं मित्रांनो आन्सर द्यायचं. तुम्हाला मी स्क्रीनवरती आन्सर दाखवतो. सेकंड सिम्बॉल आहे मित्रांनो दिस सिम्बॉल टेल अस टू यूज लेस पॉवर वी कॅन प्रोटेक्ट आवर एन्व्हायरमेंट बाय बिंग स्मार्ट अबाउट हाऊ वी यूज पॉवर आणि दिस पिक्चर सेंड दिस मेसेज. अशा प्रकारे तुम्हाला लिहायचे. त्यानंतर आपला थर्ड आहे मित्रांनो हे तर बायसिकलचं आहे. बाईक रायडिंग इज अ ग्रेन वे टू गेट अराउंड. वी सेव्ह मनी ऑन पेट्रोल अँड यूज आवर ओन मसल पॉवर वेन वी राईड अ बाईक. इट इज द मोस्ट इको फ्रेंडली अँड क्लीन कार. लक्षात घ्या मित्रांनो इथं तुम्ही बाईकच्या ऐवजी बायसिकल पण लिहू शकता काहीच प्रॉब्लेम नाही. तुम्हाला 3ही मित्रांनो सिम्बॉलचे जे आन्सर आहेत ते तुम्हाला मी सांगितलेले आहेत. लक्षात घ्या. जाऊया आपल्या नेक्स्ट क्वेश्चनकडे. क्वेश्चन नंबर 5 ऑब्झर्व द डायग्राम अँड द आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. लक्षात घ्या तुम्हाला ही डायग्राम पाहिजे आणि मित्रांनो तुम्हाला खालचे जे क्वेश्चन्स आहेत ना ते मित्रांनो तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत. फर्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो विच टाइप ऑफ एनर्जी इज क्रिएटेड इन द अबोव डायग्राम. ह्या कोणत्या टाइपची एनर्जी मित्रांनो वरच्या डायग्राम मध्ये मित्रांनो क्रिएट झालेली आहे. तर लक्षात घ्या थर्मल पॉवर इज क्रिएटेड इन द डायग्राम. अशा प्रकारे तुम्हाला लिहायचे. त्यानंतर मित्रांनो सेकंड आहे विच टाइप ऑफ फ्यूल इज युज्ड इन पॉवर प्लांट. मित्रांनो काय असणार आहे कोल इज युज्ड इन द पॉवर प्लांट. लक्षात घ्या. त्यानंतर आपला थर्ड आहे सी स्टेट 1 प्रॉब्लेम क्रिएटेड इन सच टाइप ऑफ पॉवर प्लांट. एअर पोल्युशन रिझल्ट्स फ्रॉम द इमिशन ऑफ टॉक्सिक सबस्टन्सेस इन्क्लुडिंग कार्बन डायऑक्साइड सल्फर डायऑक्साइड अँड नायट्रोजन ऑक्साइड. अशा प्रकारे तुम्हाला याचे 3ही आन्सर लिहायचे. तुम्ही इझिली 3 मार्क्स स्कोर करू शकता. मी स्क्रीनवरती पण तुम्हाला आन्सर दाखवतो.
6 नंबरचा क्वेश्चन आहे, एक्सप्लेन द इम्पॉर्टन्स ऑफ बायोपेस्टिसाइड्स इन ऑर्गॅनिक फार्मिंग. लक्षात घे मित्रांनो, तुम्हाला ऑर्गॅनिक फार्मिंग मध्ये बायोपेस्टिसाइडचं इम्पॉर्टन्स सांगायचं आहे. तर लक्षात घे, मी तुम्हाला 4 पॉईंट्स दाखवते. हे 4 पॉईंट्स मित्रांनो तुम्हाला इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला अशा प्रकारे पॉईंट मध्ये आन्सर लिहायचं. तुम्हाला मी स्क्रीनवरती दाखवते. जास्त टाइम पासून प्रत्येक मित्रांनो पॉईंट एक्सप्लेन करत बसल्यानंतर तर त्यासाठी काय करा मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ पॉज करा, स्क्रीनशॉट मारा आणि नंतर तुम्ही जे आन्सर आहे ते वाचू शकता. त्यानंतर जाऊया आपल्या नेक्स्ट क्वेश्चनकडे. क्वेश्चन नंबर 7, कंप्लीट द फॉलोइंग कन्सेप्च्युअल पिक्चर अँड राईट इट्स युजेस इन ट्रीटमेंट ऑफ व्हेरियस डिसीजेस. लक्षात घ्या, तुम्हाला काय दिलं आहे, यूज ऑफ स्टेम सेल्स. मित्रांनो यूज ऑफ स्टेम सेल्स मित्रांनो तुम्हाला हे कंप्लीट करायचं आहे. लक्षात घ्या, काय लिहू शकता तुम्ही, ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन इन केस ऑफ ऑर्गन फेल्युअर, त्यानंतर सेल थेरपी आणि मित्रांनो रिजनरेटिव्ह थेरपी, प्रोडक्शन ऑफ ब्लड सेल्स. अशा प्रकारे तिन्ही बॉक्सेस फिल करायचे आहेत. आणि मित्रांनो लक्षात घ्या, तुम्ही आन्सर काय लिहू शकता, इन कंडिशन सच एज डायबिटीज, मायोकार्डियल इन्फेक्शन किंवा अल्झायमर्स डिसीज, पार्किन्सन्स डिसीज आणि मित्रांनो रिजनरेटिव्ह थेरपी इज एम्प्लॉयड टू रिप्लेस डिसीज्ड सेल्स. दिस द प्रोडक्शन ऑफ ब्लड सेल्स इज ऑल्सो नेसेसरी फॉर द ट्रीटमेंट ऑफ ॲनिमिया, ल्युकेमिया आणि मित्रांनो थॅलासेमिया. अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला याचं आन्सर द्यायचं आहे. डिसीजेसचे नावाचे थोडेसे स्पेलिंग व्यवस्थित पाहून घ्या, प्रोनाउन्सिएशन थोडंसं चुकलं असेल तर मित्रांनो लक्षात घ्या. त्यानंतर आता विच आर 3 ऑब्जेक्टिव्स ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट. मित्रांनो काय ऑब्जेक्टिव्स आहेत मित्रांनो डिझास्टर मॅनेजमेंटच्या. पहिले मित्रांनो सेव्हिंग ऑफ ह्युमन लाईफ ड्युरिंग द कॅलॅमिटी अँड रिलीज ऑफ द पीपल. त्यानंतर सेकंड आहे सप्लाय ऑफ इसेन्शियल कमोडिटीज ऑफ द पीपल टू रिड्यूस द इफेक्ट ऑफ डिझास्टर. थर्ड आहे मित्रांनो टू रिस्टोर द ह्युमन लाईफ इन द रिजन बाय क्रिएटिंग रिकॉलिनेशन इन डिझास्टर. अशा प्रकारे तुम्हाला 3 ऑब्जेक्टिव्ह लिहायचे होते. तुम्हाला मी 5 दाखवतोय, व्यवस्थित तुम्ही पाहून घ्या, लक्षात ठेवा. त्यानंतर जातो आपल्या नेक्स्ट क्वेश्चन. आता नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो मोस्ट इम्पॉर्टंट, सॉल्व द फॉलोइंग क्वेश्चन्स एनी वन. मित्रांनो 5 मार्क्ससाठी लक्षात घ्या. तुम्हाला एकच दोन्हीपैकी एक क्वेश्चन सॉल्व करायचा आहे. 2 क्वेश्चन्स आहेत आणि मित्रांनो तुम्हाला 5 मार्क्स तुम्ही इझिली स्कोर करू शकता. म्हणजे मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन. त्यामध्ये आता पाहू शकता तुम्ही पहिले काय मित्रांनो, त्यामध्ये पहिले काय मित्रांनो, ड्रॉ वेल लेबल्ड डायग्राम ऑफ फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. म्हणजे तुम्हाला फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमची डायग्राम काढायचे. तुम्ही व्यवस्थित पाहू शकता, ही डायग्राम तुम्हाला स्क्रीनवरती दाखवते. तुम्ही पाहू शकता जे नेम्स आहेत ते लक्षात ठेवा. युटेरिन फंडस, इथमस, एम्फुला, त्यानंतर ओव्हरी, सर्विक्स, सर्विकल कॅनल, वजायना, फिम्ब्रे, अशा प्रकारचे सर्व जे नेम्स आहेत ना ते मित्रांनो मोस्ट इम्पॉर्टंट आहेत. तुम्हाला लेबल करणं खूप इम्पॉर्टंट आहे. आणि लक्षात घ्या डायग्रामचं स्ट्रक्चर पण लक्षात ठेवा, मोस्ट इम्पॉर्टंट 2 मार्क्ससाठी विचारलेलं आहे. त्यानंतर मित्रांनो त्यानंतर बी क्वेश्चन आहे, विच टाइप ऑफ हार्मोन्स आर सिक्रेटेड इन फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम. कोणत्या टाईपचे मित्रांनो हार्मोन्स मित्रांनो फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टममध्ये म्हणजे सिक्रेट केले जातात. लक्षात घ्या, पहिले मित्रांनो इस्ट्रोजन आणि मित्रांनो प्रोजेस्टेरॉन आर सिक्रेटेड बाय फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम. दिस आर स्टेरॉइड हार्मोन्स. लक्षात घ्या, अशा प्रकारे तुम्हाला याचे आन्सर लिहायचे 2 आहेत, इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन. त्यानंतर सी आहे मित्रांनो, व्हेन डज मेनोपॉज पिरियड स्टॉप. लक्षात घ्या मित्रांनो त्याचा आन्सर असणार आहे मेनोपॉज टेक्स प्लेस बिटवीन 45 to 50 इयर्स ॲट एज इन फिमेल्स. म्हणजे 45 ते 50 वर्षामध्ये मित्रांनो ते मेनोपॉज येऊन जातो. त्यानंतर मित्रांनो डी मित्रांनो, हाऊ मेनी ओव्हरीज आर देअर इन फिमेल फोटोस ॲट द टाइम ऑफ बर्थ. म्हणजे किती ओव्हरीज असतात. लक्षात घ्या त्याचा आन्सर आहे अ फिमेल फोटोस हॅज 2 ओव्हरीज ॲट द टाइम ऑफ बर्थ जस्ट लाईक अन अडल्ट फिमेल बट दे कंटेन मॅसिव्ह रिझर्व ऑफ इमॅच्युअर एग्स typically 1 to 2 million, which significantly drops from a peak 6 to 7 million in mid pregnancy, with this full steadily declining throughout life. अशा प्रकारे तुम्हाला याचा आन्सर लिहायचं आहे. तुम्हाला मी 5 क्वेश्चन सॉरी 4 क्वेश्चनचं मित्र तुम्हाला मी आन्सर सांगितलेले आहेत. 2, 1, 1 अशा त्यांचं मार्क्स डिव्हिजन आहे. मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन तुम्हाला याचा आन्सर नक्कीच लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर आपल्या सेकंड क्वेश्चनकडे, गिव्ह 2 एक्झाम्पल्स ऑफ इच. तुम्हाला एक्झाम्पल्स द्यायचे आहेत. त्यामध्ये आता पहिलं आहे मित्रांनो, पहिलं खूप इझी आहे, हॉबीज टू रिड्यूस स्ट्रेस. काय पण लिहू शकतो तुम्ही तुमच्या ह्याने. मित्र लक्षात घ्या, टू लिसन टू म्युझिक, बर्ड वॉचिंग अँड नेचर ट्रेल्स, रीडिंग गुड बुक्स, प्लेइंग स्पोर्ट्स, काही पण लिहू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही. इझिली 1 मार्क तुम्ही कन्फर्म करू शकता. त्यानंतर सेकंड आहे डिसीजेस इंडेंजरिंग द सोशल हेल्थ. म्हणजे तुम्हाला डिसीजेस लिहायचे आहेत. पहिला आहे मित्रांनो एड्स, दुसरा आहे लेप्रोसी, तिसरा आहे टीबी. अशा प्रकारे तुम्ही 3 डिसीजेस लिहू शकता आणि इझिली 1 मार्क स्कोर करू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. हा पण खूप इझी क्वेश्चन, हे थोडेसे इझी क्वेश्चन्स आहेत. त्यानंतर सी आहे फिजिकल प्रॉब्लेम्स अरायझिंग ड्यू टू एक्सेसिव्ह यूज ऑफ मोबाईल फोन्स. आता ह्या क्वेश्चनचा आन्सर सांगण्याची गरज नाही आहे, तुम्हाला पण माहिती असेल, तुम्ही पण मोबाईल फोन एक्सेस यूज करता बरोबर. त्यानंतर आता लक्षात घ्या, त्यामध्ये टायर्डनेस, हेडॅक, जॉईंट पेन, फॉरगेटफुलनेस, विजन प्रॉब्लेम्स भरपूर लिहू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही आणि 1 मार्क्स तुम्ही इझिली स्कोर करू शकता. त्यानंतर डी आहे ऍक्टिव्हिटीज अंडर ज्युरिस्डिक्शन ऑफ सायबर क्राईम लॉज. लक्षात घ्या कोणते ऍक्टिव्हिटीज येतात, हॅकिंग द इन्फॉर्मेशन ऑफ गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट अँड कंपनीज. त्यानंतर सेकंड आहे मिसयूज ऑफ रिटर्न मटेरियल ऑफ समवन ऑर इलिगल सेल ऑफ द सेम. त्यानंतर थर्ड आहे टू डू बँक ट्रान्झॅक्शन बाय प्रोक्युरिंग पिन नंबर ऑफ समबडी. त्यानंतर फोर्थ आहे स्प्रेडिंग वल्गर पिक्चर्स. अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला याचे आन्सर याचे 4 तुम्हाला मी सांगितले, 1 मार्क इझिली तुम्ही स्कोर करू शकता. त्यानंतर आहे राईट प्रॉब्लेम्स ड्यू टू अल्कोहोलिझम. म्हणजे अल्कोहोल पिल्यानंतर काय प्रॉब्लेम्स होतात त्यानंतर तुम्ही सांगतो. त्यानंतर आन्सर आहे व्हायटल ऑर्गन सच एज लिव्हर
लिव्हर अँड किडनी आर इम्पॅक्टेड. त्यानंतर द नर्वस सिस्टीम अँड ब्रेन आर इम्पॅक्टेड रिझल्टिंग इन मेमरी लॉस अँड लॅक ऑफ कॉन्सन्ट्रेशन. अशा प्रकारे तुम्हाला याचा आन्सर लिहायचं आहे. लक्षात घ्या, यामध्ये तुम्ही इझिली 5 मार्क्स स्कोर करू शकता. आता मी तुम्हाला कंप्लीट क्वेश्चन पेपर जो आहे ना मित्रांनो तुम्हाला एक्सप्लेन केलेला आहे. हा जो क्वेश्चन पेपर आहे मित्रांनो बोर्ड एक्झाम 2024 मित्रांनो जुलैचा आहे. लक्षात घ्या, तो मित्रांनो तुम्हाला डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेला आहे. तुम्हाला कशा प्रकारे आन्सर लिहायचं, कशा प्रकारे क्वेश्चन विचारले गेलेले आहेत ते तुम्हाला समजले असेल. हेच क्वेश्चन येणार नाहीत पण अशा टाईपचे क्वेश्चन नक्की विचारले जातील. लक्षात घ्या मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ बद्दल धन्यवाद.